निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी सम झालो पूर्ण रस, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, खंड ऐक्यास पावलो आम्ही. समचरण सरोजम सांद्र नीलाभदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो, तुमच्या लागलो, चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझे पंढरीनाथा, असो नसो भाव आलो तुझी आपाया, कृपा दृष्टीने पाहे मजकडे पंढरी राया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही प्रस्तुत. प्राप्तस्थळी सेवेकरता घेतलेली दिव्य अक्षर, संत शिरोमणी संत सम्राट देहनिवासी श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा अभंग असून
या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा घर बांधलं, पण कुठं घर बांधलं? आपण बांधतो तिथे नाही. तुकोबाराय म्हणतात, मी घर बांधलं पण त्या परमात्म्याच्या ठिकाणी, जिथलं कुठल्याही प्रकारचा काळोख नाही, अंधार नाही, अज्ञान नाही, अशा ठिकाणी आम्ही घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर. आणि नुसतं बांधून ठेवलं नाही, तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्याच्यामध्ये निराकार होऊन निरंतर राहिलो. निराकारे निरंतर राहिलोसे. नाहीतर बरेच ठिकाणी लोक नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणी घरं घेऊन ठेवतात, पण राहत नाही. तुकोबाराय म्हणतात, मी राहिलो, पण कसं राहिलो? निरंतर निरंतर राहिलो. त्याचा परिणाम असा झाला, आता मी निराभासी झालो. आता आम्हाला कसलंच अज्ञान राहिलं. निराभास म्हणजे अज्ञान नाही, जिथं अज्ञानाचा लवलेश नाही. निराभासी पूर्ण झालो समरस. निराभास झालो आणि आम्ही तिथं पूर्णत्वाने त्या ठिकाणी राहिलो. त्याचा परिणाम असा झाला, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात, त्या गोष्टीमुळे, त्या निरंजन तत्वाशी एकरूप झाल्यामुळं आमच्या जीवनात आता अहंकार हा अजिबात उरला नाही. तुका म्हणे, आता नाही अहंकार, आणि जे काही राहिलो ते आता फक्त शुद्ध आहे. झालो तदाकार नित्य शुद्ध. असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ आहे. उरलेल्या वेळेत आपण त्यावर चिंतन नक्की करू. त्याआधी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमलो, सर्वांना माहीत आहे, पण वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगून जाईल. आपल्या सर्वांचा सुपरिचित असणारा हा सानप परिवार यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य अशी ही असरा नावाची ही वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे. आपल्या आईचंच नाव ह्या वास्तूला त्यांनी दिलेलं आहे. त्यात त्यांचा प्रमुख परिवार, प्रामुख्याने त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी आमच्या असराबाई दगडू सानप, तसेच त्यांचे 2 मुलं आहे, सौ बाबाबाई व श्री उत्तम दगडू सानप, सौ मंगला व श्री रघुनाथ दगडू सानप, सौ अश्विनी व श्री पांडुरंग उत्तम सानप, सौ शीतल व श्री घनश्याम उत्तम सानप, कुमारी वैशाली रघुनाथ सानप, चिरंजीव पार्थ घनश्याम सानप, अथर्व घनश्याम सानप व अद्विक पांडुरंग सानप, असा हा परिवार आहे. या कीर्तनाच्या सुरुवातीलाच पांडुरंगाकडे अशी आपण सर्वांनी अपेक्षा करू, या घरात राहायला जाणारे सर्व जे आहे त्यांना भगवंत कसल्याचीही कमतरता भासू देऊ नये. त्यांच्याकडून देवाची, धर्माची, राष्ट्राची सेवा करून घेऊ आणि त्यांना सदैव ही वास्तू सुख शांती देऊ, हीच आपण त्या वास्तूच्या चरणी प्रार्थना करूया. आणि त्या अनुषंगानं ही कीर्तन सेवा, बऱ्याच दिवसाची मला ही कीर्तन सेवा त्यांनी सुपूर्द केली होती. आणि विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला गेल्यावर कोणाचा विशेष काही आग्रह राहत नाही, पण ह्या परिवाराचा माझ्याकडे आग्रह होता, महाराज आमची अशी इच्छा आहे का तुम्ही अमक्या अमक्या अभंगावरच कीर्तन करा, नाही तर हा अभंग घ्यावा असं माझ्या डोक्यात काही नव्हतं. पण आमच्या काकांची इच्छा होती की तुम्ही ह्या अभंगावरती बोल. प्रथमच या अभंगावर मी कीर्तन करतोय. फारसं तुम्हाला अपेक्षित असं कीर्तन जमेलच असं नाही, पण करण्याचा प्रयत्न करीन. आणि आजची गंधर्व सेवा फार श्रीमंत आहे. फार श्रीमंत म्हणजे माझ्याकडे शब्द नाही. गायन करण्यासाठी माझ्या साथीला असणारे आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, गायन कोकिळा, गायन सम्राट, काय नावांनी आता अलंकृत करावं माझ्याकडे शब्द नाही, असे हरिभक्तपरायण आमचे चिंतामण महाराज सानप या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शेजारी तेवढ्याच तोला मोलाचं व्यक्तिमत्व फार सुंदर आमचे अनिल महाराज, ते या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सर्व भजनी मंडळ, आमचे गोंदेगाव, मरळगोई, आमच्या प्रमोद भाऊपासून तर आमच्या विनेकरी महाराजांपर्यंत सगळे जेवढे भजनी मंडळ आहे, माझ्यावरती फार प्रेम करणारे हे भजनी मंडळ आहे. माझ्यापेक्षा फार ज्ञानी, हुशार, ज्येष्ठ असणारी ही सर्व मंडळी या ठिकाणी माझ्या साथीला उभे आहे. परिसरात आसपास कुठेही कीर्तन असलं तर निशंक होऊन ते माझ्याबरोबर येतात. माझ्यासमोर बसलेले सुद्धा तुम्ही सर्व सज्जन मायबाप, मृदंगावरती साथ करण्यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे निवृत्ती महाराज राहते यांचे चिरंजीव उत्कृष्ट असे पखावज वादक, ते स्वतः एक प्रवचनकार, कीर्तनकार ते स्वतः आहेत. आणि माझ्या कीर्तनामध्ये आज प्रथमच ते पखावज वाजवत आहे, असं माझं मी भाग्य समजेल की आमचे ओंकार महाराज राहते तेही या ठिकाणी विशेष करून उपस्थित आहे. सर्वांसाठी वाजवा वाजवा, टाळी वाजवा. आपल्या लोकांना आपणच मोठं केलं पाहिजे. इथंच लाईक, कमेंट, शेअर इथंच करा. ऐका. आणि साऊंड व्यवस्था आमच्या भगवान भाऊची, किरण भाऊची अतिशय उत्तम अशी साऊंड व्यवस्था. आणि हे कार्यक्रमाचं चित्रीकरण ज्यांच्यामार्फत होतं आहे आमचे विनोद महाराज, त्यांचा यूट्यूब चॅनल आहे गजर माऊलीचा. हे कीर्तन तुम्हाला परत कधी पाहण्याची इच्छा झाली तर ह्या चॅनलवर तुम्ही पाहू शकतात.
आणि तुम्ही सर्व सज्जन मायबाप तुम्हा सर्वांच्या चरणावरती प्रणिपात करून आपण सेवेला सुरुवात करू. मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर मस्तक हे पायावर यावर करे संतांचा वार करे संतांचा यावर करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी मस्तक हे पायावरी यावर करे संतांचा यावर करे संतांचा यावर करे मस्तक हे पायावरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी मस्तक हे पायावरी या वार करे संतांचा. अभंग तुकोबरायांचा आहे. निमित्त वास्तू शांतीचा आहे. मनुष्य जीव म्हटला की त्याच्या काही मूलभूत गरजा आहे. मनुष्य जीव हा गरजवंत प्राणी आहे. नुसता मनुष्यच नाही, सर्व जीव काही ना काही प्रत्येकाच्या काहीतरी गरजा आहे. चार खाणीतून ह्या सृष्टीची निर्मिती आहे. काही अंडज आहे, काही जारज आहे, काही उद्बीज आहे आणि काही स्वेदज आहे. अंड्यातून जन्माला येणारे त्यांना अंडज म्हणतो आपण. सापाची पिल्लं, कोंबडीची पिल्लं, पक्ष्यांची पिल्लं अंडज आहे. जारातून जन्माला येणारे गाईचं वासरू, हरणाचं शावक आपण जारातून जन्माला. तिसरे आहे उद्बीज म्हणजे जमिनीतून काही जीव जन्माला येतात. आणि काही आहे स्वेदज म्हणजे घामातून जन्माला. वा लिखा पिसा ही घामातून. असे 84 दशलक्ष जीव आहे. प्रत्येक जीवाच्या गरजा वेगवेगळ्या आहे. त्यातले त्यात मनुष्याच्या गरजा फार वेगळ्या आहे. बाकीच्या जीवांचा नाही आपल्याला अभ्यास करायचा, पण मनुष्य जीवाचा एका विशेष अनुषंगाने आपण आज विचार करणार. मनुष्याच्या अनेक गरजा आहे. काही मूलभूत गरजा आहे, काही अत्यावश्यक गरजा आहे, काही कारण नसणाऱ्या गरजा आहे. अशा अनेक गरजा आहेत. काही अत्यावश्यक आणि काही आवश्यक गरजा आहे. अशा 4 प्रकारच्या गरजा आहेत. आता अत्यावश्यक गरजांमध्ये त्यात प्रामुख्याने हवा म्हणजे श्वास ही अत्यावश्यक गरज आहे. त्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. काही इथं राहतो, एखादा 5 मिनिटं हवा नाही मिळाली तर राहील कोणी. ही हवा म्हणजे अत्यावश्यक गरज आहे. काही आवश्यक गरजा आहे. आपल्या घरी गाडी, 2 व्हीलर, 4 व्हीलर, मोबाईल ह्या आवश्यक गरजा आहे. याच्याशिवाय आता दळणवळण जमणारच नाही आत्ताच्या काळामध्ये. ह्या आवश्यक गरजा आहे. काही अनावश्यक गरजा आहे. त्याची विशेष काय मनुष्याला गरज नाही, पण आपण त्याचा फार अंगीकार केलेला आहे. काहींना ते जमतच नाही. आम्ही दिंडीमध्ये होतो. दिंडीमध्ये सकाळी उठलो, सकाळच्या विधीला जातो आम्ही 1 किलोमीटर लांब गेल्यावर एक जण म्हणे, महाराज मला जमणारच नाही, मला परत जावं लागेल. म्हणलं काय झालं? नाही अहो मला अहो म्हणलं एकदा हे काम उरकून घेऊ सकाळचं, मग जाऊ आपण. तो म्हणे नाही मला ते जमणारच नाही, होणारच नाही. म्हणलं काय, माझी ते तिकडं राहून गेलो. म्हणजे या अत्यावश्यक गरजा, पण माणसाने त्याला इतकं आपलंसं करून घेतलंय, त्याच्याशिवाय जमत नाही माणसाला. फार आवश्यक, कुठं जमतच नाही महाराज. ते असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, बिडी असेल, फार त्याचा. पण ह्या अत्यावश्यक गरजा आहे. आणि काही मूलभूत गरजा आहे. त्या शास्त्रानेही सांगितले आणि शासनानेही सांगितलं. शासनाने आम्हाला सांगितलं रोटी, कपडा और मकान. आणि शास्त्र सुद्धा आम्हाला तेच सांगतं काय, अन्न, वस्त्र, निवारा. विठाला विठाला या गरजा आपल्याला आवश्यक आहे. बाकीच्याही गरजांची आहेच आवश्यक, पण ह्या गरजा विशेष करून आवश्यक गरजा सांगितल्या, अत्यावश्यक गरजा सांगितल्या. याच्याशिवाय मनुष्य जीव हा राहू शकत नाही. अन्नाशिवाय राहू शकत नाही, वस्त्राशिवाय राहू शकत नाही, निवाऱ्याशिवाय राहू शकत नाही. पण या गरजा जरी माणसाला आवश्यक असल्या तरी शास्त्र सांगतं या गरजा या गोष्टी शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, शुचिर्भूत हव्या. याचा अर्थ जर पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे म्हणजे याच्यामध्ये काही दोष आहे का? 100% याच्यामध्ये दोष आहेत. अन्नामध्येही दोष आहे, कपड्यामध्येही दोष आहे, आणि आपण ज्या वास्तूमध्ये राहतो तिच्यात सुद्धा दोष आहे. विठाला विठाला. अन्न सेवन करताना कोणतं खावं कोणतं नाही हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे.
कोणतं खावं आणि कोणतं नाही खावं हे आपल्याला जर कळालं असतं तर संतांना सांगायची गरज पडली नसती. तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं कसं अन्न खावं. युक्त आहार युक्त आहार आमचा युक्त पाहिजे, शुद्ध पाहिजे, काही खाऊ नये. निर्वाह पुरते अन्न, किती खावं यालाही मर्यादा दिली. आपला उदरनिर्वाह होईल. पण काही लोक इतकं खातात पार इथपर्यंत येईपर्यंत खातात. एक जणानं जिलबी पार इथपर्यंत येईपर्यंत खाल्ली आणि एक जण म्हणे कडी आण. म्हणलं आता कडी कुठं टाकशील म्हणे त्या जिलबीच्या पोंगळीत वाचणार. किती खावं हे सुद्धा आम्हाला कळत. इतके खातात लोक खरंच. वेळ नाही, काळ नाही, रात्र दिवस खातात ना. एक वेळेस त्या मुंबईला जाण्याचा योग आला होता. आम्ही इथून संध्याकाळी 6 वाजता बसतो लासलगाव. तिथं आम्ही 12 वाजता पोहोचलो. म्हणलं आता ट्रॉफिक नसेल, 12 वाजले मुंबई. आता 12 वाजता आपल्याकडे कोण जागा, गावं सामसूम असतं. तिथं पाहतो तर 12 वाजता लोक रस्त्यावरती काही खायचे, भेळपुरी, पाणीपुरी, रात्रभर खातात लोक. वेळ काळ काहीच नाही. कधी खावं हे सुद्धा आपल्याला कळतं. पण संतांनी सांगितलं युक्त आहार विदार नेम इंद्रियाशी सार नसावे बासर निद्रा बहु भाष्यन. किती जेवावं, किती खावं, किती झोपावं हे संतांनी आम्हाला सांगावं. म्हणून आपला आहार सुद्धा शुद्ध पाहिजे. काही खाऊ नये माणसाने, काही खाऊ नये. जो आम्हाला निसर्गाने परमात्म्याने जो आमच्यासाठी आहार दिलेला आहे तोच आम्ही सेवन करावं. काही माणसं काही खातात. आता कोरोना कशामुळे आला हे तुम्हाला सांगायची गरज नाही. काय खाल्लं त्या लोकांनी. साप सोडले नाही, कुत्रे सोडले नाही, डुकरं सोडले नाही, काय वटवागळं खाल्ले महाराज. किती आहारावर नियंत्रण राहिलं नाही महाराज. पण महाराज आपला आहार शुद्ध पाहिजे. बरं कुणाच्या घरी खावं याला सुद्धा मर्यादा आहे. जेवण सुद्धा कुणाच्याही घरी करू नका. सात्विक माणसाच्या घरी जेवण करा. ज्याने पापातून कमवून आणलेल्या धनातून ते अन्न जर आपल्याला देत असेल ते अन्न तर खाऊच नका. ज्यांचा व्यवहार शुद्ध आहे, ज्यांनी धन उत्तम मार्गाने जोडलेला आहे, जोडून ज्याचा व्यवहार चोख आहे त्याच्या घरी जेवण करावं. पापाने कमवलेल्या घरी माणसानं जेवण करू नये. याचं उदाहरण आपल्याला महाभारतात पाहायला मिळतं. भगवान श्रीकृष्णांना दुर्योधनाने जेवणाचा मंत्रण दिलं. उद्धवाला घेऊन परमात्मा हस्तिनापुरात गेले. पण दुर्योधनाच्या घरी जेवायला जायचंय. 56 पक्वान्नाचं भोगाचं जेवण परमात्म्यासाठी तिथं तयार आहे. पण जात असताना मध्येच उद्धवाला जात असताना मध्ये आमच्या विदुर काकांचं घर लागलं. आणि त्यावेळेस भगवंताने उद्धवाला सांगितलं, उद्धवा चल बिदुरा घर जावे उद्धवजी चल
चल बिंदुरा घर जावे उद्धवजी चल बिंदुरा घर जावे उद्धवजी चल बिंदुरा घर जावे शबरी की बेर सुदाम जी के चावल शबरी की बेर सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगा चल बिंदुरा घर जावे उद्धवजी चल बिंदुरा घर जावे बिंदुरा घर जावे बिंदुरा घर जावे शबरी के बेर सुदाम जी के चाल रुचि रुचि भोग लगा उद्धव जी चल विदुरा घर जा किंवा उद्धवा चल जाऊ विदुरा घरी विदुर काकांच्या घरी तिथं काय होतं विदुर काकांच्या घरी काय 56 भोग होते का नाही ना तुकोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोड जर दरदरीत पाण्यावरी नजरांदी आल्या कन्या घरी मोडक्या त्या बागा घरी वाकळाचा शेजा मुख शुद्ध तुळशी दळ तुका म्हणे गडबड काय करू उपचार कोप मोड विदुर काकांच्या घरची हीच अवस्था मार पण देवानं 56 भोगांना लात मारली पण विदुर काकांच्या घरी त्या पातळ लाया देवाने खाल्ली म्हणून देवाने सुद्धा अधर्म्याच्या घरी जेवण केलं नाही मग आपल्याला त्याच्यातून हाच बोध मिळतो की पंचपक्वान्नाचं जेवण असलं पण जर ते पाप्याच्या घरचं असलं तर खायचं नाही गरिबाच्या घरची मिरची भाकरी सुद्धा बरी अन्नामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात ना अन्नामध्ये दृष्टी दोष आहे अन्नामध्ये कर्ता दोष आहे अन्नामध्ये आश्रय दोष आहे अन्नामध्ये धातू दोष आहे अनेक प्रकारचे अन्नात दोष सरळ सरळ शॉर्टकटमध्ये सांगतो वेळ आपली फार थोडी आहे दृष्टी दोष आहे अन्नामध्ये आपली नजर अन्नाकडे ज्या भावनेने पडते त्या अन्नामध्ये ते गुण दोष त्याच्यामध्ये जात असतात म्हणून अन्न बनवताना सुद्धा कोणाची दृष्टी त्याच्यावर पडलेली हे सुद्धा फार महत्त्वाचं म्हणून पूर्वीचे लोक स्वयंपाक करायचे बघा कार्यक्रमाचा त्यावेळेस भात असायचा हा उकड्या भात नव्हता त्यावेळेस तो उपशा भात होता आहे का नाही ते भात उपसायचे आणि बाजीवरती असं धोतर आथरायचे आणि त्याच्यावर तो भात टाकायचा मग त्याच्यावर पुन्हा दुसरं धोतर टाकायचे आणि त्याच्यावरून काय करायचे हो दिवा लावायचे आता तो दिवा का लावायचे माहिती आहे कोणाची नजर त्याच्यावर पडू नये दिवा हा तेजाचं प्रतीक आहे तो दिवा कोणाची वाईट नजर त्याच्यावरती येऊ देत नाही म्हणून त्याच्यावरती तो दिवा लावायचा अजून सांगतो पूर्वीच्या काळी माता मावल्या आपल्या लेकराला स्तनपान करत असताना त्याच्या तोंडावरती पदर टाकायच्या आणि मग स्तनपान करायचे याचा पुरावा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आले टाकोनी पदर पाजित से जगदीश्वर यशोदा माता आपल्या लेकराला स्तनपान करत असताना त्याच्या तोंडावरती पदर टाकायची मग त्याला स्तनपान करायची का लहान लेकरू खात असताना किंवा दूध पित असताना कुत्र्याची नजर किंवा कुणाची नजर जर त्याच्यावर पडली तर त्याला ते जेवण पचत नाही मग ते लेकरू डकलं का मग बाया म्हणतात कुणाची तरी नजर लागली आपल्याकडे ग्रामीण भाषेत एक शब्द आहे त्याला टोक लागणं म्हणतात लहान मुलगा जर जेवत असलं ना कुत्रं जर दारात आलं ना आमच्या जुन्या माय मावल्या म्हाताऱ्या त्याला हुसकून द्यायचे काय टोक लागते लेकराला ते पचत नाही म्हणून अन्नामध्ये दृष्टीदोष असतो म्हणून लेकराला स्तनपान करत असताना तोंडावरती पदर असावा आता आपल्याला ते भाग्य मिळालं पुढच्या पिढीला मिळेल का नाही सांगता येत नाही त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे मी जास्त सांगत नाही पदरच नाही आहे का नाही असू द्या काला आहे तस्मै नमः कालानुसार बदल स्वीकारला पाहिजे आपण हां पण स्तनपान करत असताना लेकराच्या तोंडावरती पदर टाकावं अन्नामध्ये पहिला दोष सांगितला मी दृष्टीदोष दुसरा दोष सांगतो तो म्हणजे धातू दोष अन्न कोणत्या भांड्यात तयार होतं याला सुद्धा फार विशेष महत्त्व आहे अन्न ज्या पात्रात शिजवायचं आहे ते पात्र सुद्धा कोणतं असावं आमच्या शास्त्रांनी सांगितलं ज्या लोकांना लोखंड शोधता आलं ज्यांना सोनं शोधता आलं ज्यांना चांदी शोधता आली त्यांना तांब शोधता आलं त्यांना पितळ शोधता आलं त्याच पूर्वजांना आपल्या ॲल्युमिनियम शोधणं एवढं अवघड होतं का
पण त्यांनी ॲल्युमिनियम स्टीलचा शोध पुरातन काळामध्ये कुठंच दिसणार नाही. आपले पूर्वज तांब्याचे, पितळाचे, मातीचेच भांडे वापरायचे. पूर्वीच्या काळी तर मातीच्याच भांड्यामध्ये स्वयंपाक व्हायचा. मातीच्या भांड्यात झालेला स्वयंपाक हा 100% शुद्ध असतो. सर्व पौष्टिक तत्व 100% त्याच्यात शिल्लक असतात. कालांतराने माणूस थोडा मॉडल झाला, तांब्या पितळाची भांडी आली, त्याच्यामध्ये 20% तत्व नष्ट होतात पण 80% शिल्लक असतात. नंतर मग लोखंडाची, त्याच्यामध्ये 50% तत्व नष्ट होतात, 50% शिल्लक. आणि ज्या वेळेस इंग्रजांचं भारतावरती राज्य आलं, त्यांनी स्लो पॉइझन म्हणून एक धातू आपल्याकडे आणला, तो म्हणजे ॲल्युमिनियम. आणि ते इंग्रजांनी ते कैद्यांना ती भांडी द्यायची. आता कैदी त्यावेळेस कोण होते? भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके, विनायक दामोदर सावरकर, हेच कैदी. हे स्लो पॉइझन यानं माणसाचं आयुष्यमान कमी होतं. आणि आता आम्ही त्याचा आता इतका आत्मसात केलाय, घरामध्ये तांबे पितळाची भांडं ते दिसतच नाही. सगळ्यांच्या घरामध्ये एक बॉम्ब आहे आता, तो तर काहीच कामाचा नाही. त्याच्यामध्ये अन्न शिजत नाही, फक्त प्रेशर देऊन फक्त उकडतं. 1% सुद्धा त्याच्यामध्ये तत्व शिल्लक राहत नाही. राजूभाई दीक्षित यांनी त्याच्यावर फार रिसर्च केलेलं आहे. यूट्यूबला ऐका, त्यांची याच्यावरती फार व्याख्यान आहे. तो म्हणजे कुकर, तो बॉम्ब आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे, काहीच कामाचा नाही, फोडून टाका. आता तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणशाल तुझ्या घरी आहे ना, मी सांगू कंटाळलो, पण काय कोणी ऐकायला काय. धातूमध्ये धातू दोष, अन्नामध्ये दुसरा दोष, अन्नामध्ये तिसरा दोष आहे आश्रय दोष. तो आपण बघितला. अन्न कुणाच्या आश्रयाला खावं हे सुद्धा कळालं पाहिजे. मगाशीच ज्याचं सात्विक घर आहे, सात्विक कुटुंब, त्याच्या घरी म्हणजे अन्नामध्ये आश्रय दोष. आणि चौथा दोष अन्नामध्ये अजून एक आहे, तो म्हणजे कर्ता दोष. अन्न बनवणारा सुद्धा कोण आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे. बरेच जण आता हॉटेलवरती जाऊन जेवण करतात, तिथला आचारी आता त्यानं आंघोळ केली आहे का नाही काय कोणी पाहिजे. तो आता टाकून पितो का पिऊन करतो काय काय आता काय माहिती नाही, याचाही विचार करायला पाहिजे. कार्यक्रमाला आचारी लावताना सुद्धा तो माळकरी आहे काय ते पाहत चला. विशेष म्हणजे आता थुंकून घालणारे सुद्धा आचारी बरेच आलेले आहे. मी जास्त बोलत नाही, नाही तर माझंही नाव त्या यादीमध्ये येईल. विठाला विठाला म्हणजे थुंकून घालणारे त्यांच्यापासून सावध राहा. मला सांग, जास्त मी विस्तार करत नाही. म्हणजे आचार्य सुद्धा कोण पाहिजे. माझं वय आता 40 आहे, वाटणार नाही, पण 40 रनिंग, माझं आता 41 रनिंग चालू. पण मला जसं आठवतं तसं माझ्या आईनं आजपर्यंत आंघोळ न करता स्वयंपाक कधी केला असं मला कधी वाटलंच नाही. महाराज सदैव आंघोळ करूनच माझ्या आईनं स्वयंपाक केला. म्हणजे आपल्या घरातलं जे अन्न बनतं ते सात्विकच असतं. म्हणून अन्नामध्ये कर्ता नावाचा दोष असतो, म्हणजे अन्नामध्ये दोष आहे. म्हणून अन्न सुद्धा शुद्ध पाहिजे. दुसरी मूलभूत गरज आपली सांगितली शास्त्राने, ती म्हणजे वस्त्र. वस्त्र सुद्धा पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. वस्त्र सुद्धा चांगलेच घातले पाहिजे, कपडे चांगलेच घातले पाहिजे. कोणतेही कपडे घालू नये, कोणत्याही रंगाचे कपडे घालू नये. नुसते निळ्या रंगाचे कपडे घालू नये, नुसते काळ्या रंगाचे कपडे सुद्धा घालू नये. याच्या मागे अनेक दोष आहे, कधी वेळ मिळाला तर सांगेल. निळ्या रंगाचे कपडे घालू नये. समजा तुम्हाला घालायची वेळ आली तर पितांबर घालावा. स्त्रियांनी तो पैठणी नावाचा एक, त्याच्यामध्ये निळा घातला तर काही अडचण. पण नुसता म्हणजे घाला निळा, पण पूर्ण निळं घालू नका, पूर्ण काळं घालू नका. आता काही जणांना शर्ट काळं, पॅन्ट काळी, असं नाही. एक कोणचं तरी अंगावरती वेगळं असावं. मी सांगत नाही, शास्त्र सांगतात. शिव नये निळे शिव नये निळे वस्त्र घालू नये काळे, वस्त्र घालू नये काळे, वस्त्र घालून हे काळे, वस्त्र घालून हे काळे, वस्त्र घालून हे काळे, वस्त्र घालून हे काळे. शिवू नये निळे वस्त्र घालू नये काळे, वस्त्र घालू नये काळे, वस्त्र घालू नये काळे. शिवून हे निळे वस्त्र घालून हे काळे, वस्त्र घालून हे काळे, वस्त्र घालून हे काळे. कोणत्याही रंगाचे कपडे घालू नये. वारकऱ्यांनी सुद्धा वारकरी वेशच घातला पाहिजे.
आता वारकरी आता बरेच आता प्रकारचे वेश आता वारकऱ्यांमध्ये आलेले आहे, मी सांगत नाही, पण वारकऱ्यांनी वारकऱ्यांसारखे कपडे घाला, कोणीही कोणते कपडे घालू नये. विशेष म्हणजे फाटलेले कपडे घालू नये, परिस्थिती नसताना तर घालूच. पूर्वीच्या काळी कपडे नसायचे, फाटलेले असायचे, पण आई 4 ठिकाणी थिगळ लावायची, इकडं थिगळ लाव, पण व्यवस्थित शिवून घालायची. आता दुकानात गेले गेले ते दाखवतात, इथं फाटलेलं असतं, इथं ते दाखवा ना. इथं फाटलेलं, इथं फाटलेलं, मुद्दाम फाटलेले कपडे. बरं तरी मांग फाटलेले घालते नाही अजून, एवढं बरं आहे. महाराज घालू नये तसे कपडे, त्यातले त्यात कुणी कुणाचे कपडे घालू नये, दुसऱ्याने एकमेकाचे कपडे घालू नये, त्याचा दोष आपल्याला लागतो. महाराज एकदम सामान्य व्यवहारातलं गोष्ट सांगतो. कीर्तनाला तुम्ही आले, टोपी जर आपली घरी राहिली तर आपण कोणाची तरी टोपी घाल. जुने लोक डायरेक्ट कोणाची टोपी डोक्यात घालत नव्हते. टोपी घालायच्या आधी काय करायचे महाराज? थुकायचे. त्याचं कारण काय होतं? त्याच्या डोक्यातले दोष आपल्या डोक्यात येऊ नये. वस्त्रदोष याचं उदाहरण राजा परीक्षितीचं सर्वांना माहिती आहे. राजा परीक्षिती जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना कोणी बिगर टोपी चालतं का? विठाला विठाला राजा परीक्षिती जंगलामध्ये शिकारीसाठी गेलेला असताना एक मुकुट सापडला सोन्याचा. त्याला वाटलं फार सुंदर मुकुट आहे, स्वच्छ केला, साफ केला, आणि तो मुकुट काय सामान्य माणसाचा नव्हता, तो जरासंधाचा मुकुट होता. आता वाईट माणसाचा, त्याचं आयुष्यच वाईट कामामध्ये गेलं. भगवान श्रीकृष्णाला किती नडला हे आता तुम्हाला सर्व. त्या जरासंधाचा मुकुट स्वच्छ केला, राजा परीक्षितीनं तो मुकुट डोक्यामध्ये घातला. त्याचा परिणाम असा झाला, पांडव कुळामध्ये जन्माला आलेला राजा परीक्षिती मुकुट डोक्यात घालता क्षणी मनामध्ये पाप जागृत झालं. एक ऋषी तपश्चर्या करत असताना मेलेला साप घेतला आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये घालून दिला. ऋषींना क्रोध आला आणि श्राप दिला, 7 दिवसामध्ये तुझं मरण होईल. पुढं काय झालं कथा माहिती आहे, पण दुसऱ्याचं नुसतं वस्त्र घातलं, टोपी घातली तरी एवढा मोठा परिणाम झाला. आम्ही कोणाचेही कपडे घालतो, त्यातली त्यात महिला तर फार विशेष आवर्जून करून बाई मला मोठ्या कार्यक्रमात, तुझ्याकडे ती साडी होती ना त्या लग्नात घातली होती, तो पैठणी, तो 15,000चा, तो 20,000चा, देते का एक दिवस? कुणी कोणाचे वस्त्र घालू नाही. दुसरा दोष, दुसरं सांगितली मूलभूत गरज वस्त्र, ते सुद्धा शुद्ध पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ती सांगितली वास्तू, ती म्हणजे घर ज्याच्यामध्ये आपल्याला राहायचं आहे, ती सुद्धा शुद्ध असावी. महाराज विठाला विठाला. तुम्ही म्हणाल आता वास्तूमध्ये काय दोष आहे, घरामध्ये काय दोष आहे? दोषच दोष आहे. ज्या ठिकाणी घर बांधायचं तिथं घर बांधेपासून तर त्यामध्ये राहायला जाईपर्यंत अनेक प्रकारचे दोष आहे, आणि त्या दोषांचं निवारण मात्र होणं फार गरजेचं. ज्या ठिकाणी आपल्याला वास्तू बांधायची, ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे, ती जागा शुद्ध आहे की अशुद्ध आहे, पवित्र आहे की अपवित्र आहे, आपल्याला काय माहिती? त्या ठिकाणी कधी काळी कोणाचा बैल मेला असेल तिथं नेऊन टाकला असेल, कोणाचं काय, कुणी अपविधी सकाळचं विधी तिथं जाऊन केला, जागा कशी आहे काय कोणाला? म्हणजे जागेमध्ये दोषही आहेत आणि गुन्हा आहेत. तुम्ही म्हणाल कसे काय? याचे अनेक पुरावे आपल्या काही इतिहासकारांनी मांडलेले. पेशवे शिकारीसाठी अरण्यात गेलेले असताना, शिकार करत असताना त्यांच्या दृष्टीसमोर एक दृश्य पडलं. एक ससा पळत होता आणि त्या सशा मागे काही कुत्रे पळत होते. त्याला ससा पुढे पळतोय, कुत्रे मागे पळतोय. अनेक अंतर गेल्यानंतर एका विशिष्ट जागेवर जाऊन तो ससा थांबला. त्यानं केस फिनगरली, तो गुरगुर करायला लागला, कुत्रे मागं सरकली. पेशवे म्हणे उलट झालं, कुत्रे गुरगुर करायला पाहिजे, ससा पळायला पाहिजे, तो ससा गुरगुर करतो, कुत्रे मागं फिरताय, भानगड काय? कुत्रे मागं गेले. थोडा वेळ झाला, ससा तिथून बाजूला गेला. बाजूला गेल्यावर कुत्रे पुन्हा त्याच्या मागे पळायला लागले. पुन्हा ससा त्या जागेवर आला. पुन्हा तेच चित्र पेशव्यांनी पाहिलं आणि विचार केला, अरे ह्या जागेमध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक वास्तू बांधली, ती म्हणजे शनिवार वाडा. आजही ती अजरामर आहे, तिच्यावर कोणाचं सावट पडलं नाही. विठाला विठाला. म्हणून ज्या ठिकाणी घर बांधायचंय, वास्तू ती जागा पवित्र पाहिजे. मग ती जागा पवित्र की अपवित्र ही कशी काय ठरवायची? वास्तुशास्त्र असं सांगतं, ज्या ठिकाणी तुम्हाला घर बांधायचं आहे त्या घराचा एकदा चौरस साखून घ्या, त्याचा डायग्रामा काढून घ्या. त्याच्या सेंटरला एक बाई एकचा खड्डा खांदा, चौकोन 1 बाई 1चा, उभा खोल सुद्धा 1 बाई 1चा खांदायचा. त्याच्यामध्ये तंतोतंत फुल पाण्याने भरायचा आणि उत्तरेकडे 11 पावलं, मागच्या अंगठ्याला
मागच्या टाचेला मागच्या पायाचा अंगठा लागला पाहिजे, अशी पावलाला पाऊल 11 पावलं पुढे जायचं आणि पुन्हा तसंच 11 पावलं मागं यायचं. त्या खड्ड्यातलं पाणी जर पूर्ण संपलं असेल तर समजायचं जागा फार अपवित्र आहे. अर्ध राहिलं असेल समजायचं थोडीफार पवित्र आहे. आणि जर काहीच संपलं नसेल तर समजायचं जागा पूर्ण पवित्र आहे. मी सांगत नाही, वास्तुशास्त्र सांगतं. मग त्या ठिकाणी घर बांधायला हरकत नाही. आधी त्या जागेची शुद्धता करून घ्या, गुरुजींना बोलून त्या जागेची पूजा अर्चना करून घ्यावी. मग त्या ठिकाणी कुदळी मारताना त्याची पूजा करतात. मग ते घर उभं करायचं, त्याच्यासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू मग त्या काय आपल्या घरी तयार होत नाही. आपल्या शेतात काही वाळू तयार होत नाही, स्टील तयार होत नाही, विटा आपल्या घरी तयार होत नाही. या सगळ्या गोष्टी बाहेरून आणतो. मग आणतानाच सुद्धा त्याच्याकडे बारकाईने लक्ष घेतलं पाहिजे. वाळू कुठून आणतो आपण? गंगेचीच वाळू. आणि गोदावरीच्या उगमापासून तर तिच्या शेवटपर्यंत जेवढी काही गावं आहे त्याचा नीट अभ्यास करा. प्रत्येक गावाची स्मशानभूमी कुठे बघा. ज्या नदीच्या किनारची जी गावं आहे ना, प्रत्येक गावची स्मशानभूमी कुठे आहे? नदीच्या किनारी. आता नदीच्या किनारी एकदा की तिथल्या व्यक्तीला मूठ माती दिली, हस्ती माणूस घेऊन जातो लांब, पण ती राख असते ते बाकीचं ते कुठं टाकतो? नदीमध्येच टाक. अर्थाने ती त्या अस्थी कुठंतरी कोणाचे कण त्या वाळूमध्ये असतात, कुणाचे तरी अस्थीचे कण आपल्या घरी येणार, आपल्या वास्तूला लागणार. आता गेलेला व्यक्ती शांत आहे की अशांत आहे कोणी पाहिलं? त्याच दृष्टीनं कुणाचा तरी त्याला दोष लागू शकतो आणि त्याला हस्ती दोष नावाचा दोष त्या वास्तूला लागतो, म्हणून तो दोष सुद्धा लागतो. काम करत असताना अनेक प्रकारचे मजूर आहे, कुणाला हातोडी लागते, कुणाला चूक लागते, तिथं रक्त सांडतं. आणि रक्त सांडले ज्या ठिकाणी ती वास्तू सुद्धा अशुद्ध आहे, अपवित्र आहे. म्हणून त्या जागी सुद्धा अनेक प्रकारचे दोष आहे. म्हणून ते दोष घालवण्यासाठी त्या घराची वास्तुशांती करणं गरजेचं आहे. विठाला विठाला. म्हणून या सानप परिवारानं सुंदर अशी असराळ नावाची वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे. आणि तिच्या शांतीसाठी, त्या वास्तूच्या शांतीसाठी, त्या वास्तुपुरुषाच्या शांतीसाठी नवचंडी यज्ञ त्यांनी संपन्न केलेला आहे. तो वास्तू नावाचा तो पुरुष आणायचा, घराच्या आग्नेय दिशेला एक खड्डा घेऊन त्या ठिकाणी त्याला स्थानपन्न करायचं आहे. वरून त्याला गंगेचं शेवाळ किंवा विहिरीचं शेवाळ लावायचं आहे. तर अमुषा पौर्णिमाला त्या वास्तुपुरुषाला आग्नेय दिशेला तिकडे स्थानपन्न केले आणि तुम्ही त्याला नैवेद्य द्यायचं आहे, त्याची पूजा अर्चना करायची आहे. त्या वास्तुपुरुषाकडे काही मागायचं आहे. त्याला तुम्ही आता प्रसन्न करून घेतलेला आहे की हे वास्तुदेवता, या घरामध्ये आम्ही आता राहायला आलेलो आहे, आम्हाला आशीर्वाद द्यावा, तुमची कृपा आमच्यावर सदैव असावी, आम्हाला धनद्रव्य तुमच्या कृपेनं सदैव मिळावं अशी तुमच्याकडे अपेक्षा करू. तो वास्तुपुरुष आपल्याला आशीर्वाद देत असतो. आता त्या घरात कसं राहायचं हे त्यानं ठरवायचं. आता तो तुमच्यावरती प्रसन्न झालेला आहे, तो तुम्हाला आशीर्वाद देणारच आहे. तुम्ही आनंदाने राहिले तरी तो म्हणाल तथास्तु, तुम्ही भांडायला लागले तरी तो म्हणाल तथास्तु, सासू सुनाचं गोड चाललं तो म्हणशील तथास्तु, असं भांडण चाललं तो म्हणशील तथास्तु. त्याला काय कर. या वास्तूमध्ये आता कलह करायचा नाही, शुद्ध अंतकरणाने राहायचं. वास्तू बांधताना सुद्धा वास्तू कुठं बांधावी याला सुद्धा शास्त्र आहे. वास्तूचं दार कुणीकडे असावं, मुख्य दरवाजा कुठे असावा, वास्तूचं टॉयलेट कुठं पाहिजे, वास्तूचा टावर कुठं पाहिजे, ह्या गोष्टी, देवघर कुठं पाहिजे, ह्या गोष्टी सर्वांनी आवर्जून याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. घराचा मुख्य दरवाजा शक्यतो पूर्व दिशेला असेल. नसेलच तुमच्याकडे ऑप्शन, पर्याय नसेलच तर पश्चिमेलाही चालतो, उत्तरेलाही चालतो, पण दक्षिणेला घराचा मुख्य दरवाजा नसावा. बाकीचा उपदरवाजा असला तर काही अडचण. 3 दरवाजे एका लाईनीत नसावे. घर बांधत असताना 3 दरवाजे एका लाईनीत नसावे. कुठंतरी मध्ये एखादी भिंत असावी त्याच्या आडून, किंवा घर बांधत असताना घराच्या जवळ काटेरी झाड नसावं, काटेरी झाडाची सावली आपल्या घरावर पडू नये. घर बांधत असताना घराच्या शेजारी विहीर नसावी, घराची सावली विहिरीवर जाईल अशा ठिकाणी सुद्धा घर बांधू नये. अनेक असे दोष, अनेक अशा गोष्टी ग्रह बांधत असताना आपण आपल्या त्याच्याकडे विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून या सानप परिवारानं या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या ठिकाणी वास्तू उभारलेली आहे. आणि त्या वास्तूच्या ठिकाणी हे कीर्तन आहे. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं घर बांधावं. घर सगळ्यांनी बांधावं. माणसं घर बांधतात यात नवल नाही, पशु पक्षी प्राणी हे सुद्धा घर बांधतात. हो, सुगरण नावाचा एक पक्षी महाराज किती सुंदर घर बांधतो. आमच्या बहिणाबाईंनी त्याचं गोड वर्णन केलं. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा ग चांगला, पिला साठी तिने झोका झाडाले टांगला. काय घर आहे महाराज, काय त्याचा पोर्च, काय ते किती सुंदर बांधले.
घर सगळे बांधतात, फक्त 3 जण घर बांधत नाही. 3 जीव घर बांधत नाही. कोण कोण? पहिला आहे एक म्हणजे साप, तो घर बांधत नाही बघा. दुसरा आहे माकड, माकडाला सुद्धा घर नाही. काय आहे माकडाच्या घराचं नाव माहिती आहे कोणाला? सांगा असलं. आणि तिसरे म्हणजे राक्षस, ते सुद्धा घर बांधत नाही. आणि याचे तिन्हींचे पुरावे आपल्या. साप हा दुसऱ्याच्या बेळातच राहतो म्हणून त्याला आयत्या बेळात नागोबा म्हणतात. माकड सुद्धा हे घर बांधत नाही महाराज. हे उन्हाळ्यात हिवाळ्यात याचे लग्न खा, इकडे हिंड तिकडे हिंड, आणि पावसाळ्यात ओल्लं येतं महाराज, ते घर बांधत नाही माकड घर. आणि तिसरे राक्षस, ते घर बांधत नाही. भगवान शंकर आणि पार्वतीच्या अट्टहासाव एक घर बांधलं, सुंदर असं घर, सोन्याचं घर बांधलं. आणि पूजेसाठी रावणाला बोलव. रावणानं ते पाहिल्यानंतर मनामध्ये इच्छा झाली, हे घर मला पाहिजे अशी अपेक्षा झाली. आणि त्याने दक्षिणेमध्ये घर मागून टाकलं. त्याला माहिती होतं शंकर भगवान बोले, 2-4 प्रमाण त्याच्या पाठ होते. शिव भोळा चक्रवर्ती त्याला माहिती होतं. असे राक्षस लोक 2-2, 4-4 प्रमाण पाठ करून ठेवतात. श्राद्धाला याला त्याला गेले का ते पाठ करतात, गेले दिगंबर. त्यांना काहीच, ते 2-4 प्रमाण पाठ करूनच ठेवतात महाराज. बाकी त्यांना काही दुसरं काहीच. पण त्याला माहिती होतं रावणाला, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती पाठ होतं. मग त्यानं मागितलं, हे घरच मला द्या. प्रभूंनी देऊन टाकलं. आणि हे मात्र काय आमच्या महादेवाला सहन झालं नाही. आणि पुढच्या अवतारामध्ये आमच्या महादेवानं हनुमंताचा अवतार घेतला आणि आपल्या शेपटीनं सारी लंका जळून टाकली. आणि धन्यता आमच्या तुकोबारायांना दिली. जाळी आली लंका, धन्य जन्माला आल्यानंतर माणसानं घर बांधाव, नाही लय मोठं छोटस 5टाची कोपे का होईना, पण आपल्या अपेक्षेप्रमाणे. नाही कौलाचं बांधा, नाही थोडे पैसे आले तर पत्र्याचं बांधा, स्लॅबचं बांधा, पण माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर घर बांधलं पाहिजे. सर्वांनी घर बांधलं, पशु पक्षी प्राणी सर्वांनी घर बांधलं, माणसाने सुद्धा घर बांधलं. पण तुकोबारायांच्या मनामध्ये सुद्धा इच्छा झाली, अरे आपलं सुद्धा हक्काचं एखादं घर असावं. पण घर असं पाहिजे तिथून मला कोणी बाहेर काढलं नाही पाहिजे. मग कुठं घर बांधावं? तुकोबारायांनी विचार करून एका ठिकाणी घर बांधलं. कोणतं घर? ते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी
गोड आता नवीन महाराजांनी फार सुंदर सुंदर त्यांचे प्रमाण आले युट्यूबला फार व्हायरल. 3-3, 4-4 चाली एकाच प्रमाणात म्हणतात महाराज. विठाला विठाला पुन्हा दुसऱ्यांदा म्हणायला ते सुचलं पाहिजे महाराज. नाही तर काही वेळेस ते म्हणता पहिल्यांदा जातं म्हणून, पण दुसऱ्यांदा परत त्या चालीचा क्रम तिथंच आला पाहिजे. नाही तर कोणी कुठेही म्हणतं महाराज. पण वा गोड असं महाराजांनी. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निराभासी पूर्ण झालो समरस. आम्ही निरंजन या ठिकाणी घर. हा अभंग थोडासा अवघडच आहे माझ्यासाठी. जवळजवळ ह्या अभंगामधले सगळे शब्द संस्कृत आहे, थोडेसे अडचणदायक. आता निरंजन ह्या शब्दाचा अर्थ हाच अवघड. नि अधिक अंजन. नि म्हणजे नाही, अंजन म्हणजे अंधार, म्हणजे काळोख. जिथं अंधाराचा लवलेशच नाही, जिथं अज्ञानाचा लवलेशच नाही, अशा ठिकाणी तुकोबाराय म्हणतात आम्ही घर बांधलं. घर कुठं बांधलं पाहिजे हे संतांनी आम्हाला सांगितलं. जिथं अंधार नाही, जिथं काळोख नाही, जिथं अज्ञान नाही, तुकोबाराय म्हणतात आम्ही अशा ठिकाणी घर बांधलं. सरळ सरळ जर सांगायचं झालं, आम्ही देवाजवळच घर बांधलं. नोहे नोहे आम्ही देवातच घर बांधलं. आता देव आणि आम्ही वेगळे राहिलोच नाही. तुकोबारायांचे जर सरळ जर सोपा अर्थ घ्यायचा ठरलं, तो आणि मी आता वेगळाच नाही, तो आणि मी नाही. तुझा देव आणि ते नाहीच, एकदम. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या देवापाशीच घर बांधलं. निरंजनी. अंधार कुठं नाही, फक्त देवापाशीच अंधार नाही, बाकी सगळं जग अंधारमय. देव एक मात्र तोच, तिथं अज्ञान नाही, तिथं अंधार नाही. आम्ही अशा ठिकाणी घर बांधलं. आम्ही देवापाशी घर बांधलं. नोहे नोहे तो आणि आता मी वेगळाच नाही, तो माझा आहे आणि मी त्याचा आहे. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हेच माझे सत्यवान, हेच माझे सत्यवान, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. तो माझा आहे आणि मी देवाचा आहे. तो आणि मी आता वेगळाच नाही. हं? मी आता परमात्मामय. आम्ही आता परमात्मा स्वरूप झालो. आम्ही विठ्ठलमय झालो. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, माझा माझा माझा. आम्ही परमात्मा स्वरूप झालो. तो माझा, मी. आमच्याजवळ आता हा भेदभाव नाही. म्हणून आम्ही अशा ठिकाणी जिथं अज्ञान आणि जिथं अज्ञान नाही अशाच ठिकाणी घर बांधतो. आजही जगामध्ये फार अज्ञानी लोक आहे महाराज. कितीही समजून सांगा काहीच कळत नाही. माझे वर्गमित्र जर भेटले ना, त्यांना जर कधी काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांना पटत नाही, फार अज्ञानी असं, त्यांना जर आपण सांगितलं ना, रे बाबांनो फार फार अनमोल देह मिळालेला आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही, मौल्यवान आहे, भजन करावं, नामचिंतन करावं, तीर्थयात्रा करावी, एकादशी करावी, सोमवार करावी, गळ्यात माळ घालावी. ते म्हणता काय संदीप येडा झाला काय, जग चंद्रावर आणि तू दोत्रावर काय घेऊ मजला म्हणे. ते मला म्हणतात आहे तरुण तर म्हणे घे मजा करून म्हणे, जाशील मरून म्हणे टाकतील पुरून. आता काय सांगणार महाराज यांना. त्यांना मी सांगत असतो, अरे आहे तरुण तर घ्या भजन करून, पुन्हा नाही भजनाला वेळ मिळणार महाराज. फार अज्ञानी लोक आहे महाराज. बाकीच्या गोष्टीमध्ये आम्ही फार वेळ घातला, पण परमात्म्यापासून आम्ही अज्ञान राहिलो. जे ज्ञान आपण प्राप्त करायला पाहिजे ते आम्हाला काय. कोण आहोत आपण, सामान्य नाही. तुकोबाराय म्हणतो कोण आहोत आपण. ज्ञानोबरायांना विचारा, मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे हो मी, मला कुठं जायचंय, मी सामान्य नाही. अरे मी परमात्म्याचा अंश आहे. ज्ञानोबराय सांगतात, परमात्मा सांगतात स्वतः, म्हणे वंशी जीवलोके जीवभूता सना. साक्षात आपण परमात्मा स्वरूप आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही तिथं घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले, देवाजवळच घर बांधलं आम्ही परमात्म्यापाशी. नाहीतर आज जगात फार अज्ञान म्हणजे फार अज्ञान.
शाळेमध्ये गेलो, आमच्या गावात मराठी शाळा आहे, 4-5 वर्षाची गोष्ट आहे. तेव्हा शिक्षक वेगळे होते, आता वेगळे. नाहीतर तुम्ही नाव सांगितलं तुम्ही त्यांना जाऊन विचारशाल. आणि मी गेलो, मग ते म्हणे सर म्हणे महाराज विचारा ना काही मुलांना काही प्रश्न विचारा. म्हणलं सर अहो मी सामान्य माणूस, तुम्ही शिक्षक, तुम्ही विचारा मी ऐकतो. नाही नाही तुम्ही विचारा एखादा शब्द. मी एका पोराला उठवलं, त्याला म्हणलं का रे राजा, सीतेला कोणी पळवलं होतं माहिती आहे का तुला? आता आपण ते सोडून काय विचारणार आहे दुसरं? तो उभा राहायला विचार केला म्हणे महाराज मी काय पळवलं नाही हो म्हणे. दुसऱ्याला उभवलं, सगळ्यांनी एक जण म्हणे अहो नाही मी पळवलं नाही, मी घरी जायला होतो, मी जेवायला जाईल. सराला म्हणलं काय सर, अहो सगळं पुस्तकी ज्ञान शिकवलं, पण थोडं हे वेद उपनिषद आपले ग्रंथ शिकवत जा, थोडं ते पार सांगा जा. सांगा बरं सीता कोणी पळवली? ते म्हणे महाराज एक हात जोडून विनंती करतो, त्या दिवशी मी रजे होतो म्हणे. किती अज्ञान, एवढं कुठं अज्ञान असतात. आम्ही अज्ञानातून बाहेर यायलाच तयार नाही. जिथं अज्ञानाचा लवलेश नाही तुकोबाराय म्हणतात, जिथं अज्ञानच नाही अशा ठिकाणी आम्ही घर बांधलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, आणि नुसतं बांधून ठेवलं नाही. घर बांधा मी म्हणत नाही, घर बांधायलाच पाहिजे, पण नुसतं बांधलं नाही पाहिजे हो, तिथं राहिलं सुद्धा पाहिजे. आमच्या पाहुण्यानं घर घेतलं नाशिकला, इकडं जत्रा हॉटेलपाशी. घर घेऊन आता 6-7 वर्ष झाली. महाराज इकडं ते पत्र्यात राहते आणि ते भाड्याने देऊन ठेवले तिकडं. घेतलं कशाला? महाराज म्हणतात नुसतं बांधू नका. मी घेतलं, मी बांधलं, पण निराकारी निराभासी निरात निरंतर राहिलो सोय. त्या घरामध्ये मी निराकार होऊन निरंतर राहिलो, सदैव राहिलो. घरामध्ये कसं राहावं हे तुकोबारायने सांगितलं, निराकार होऊन राहिलं पाहिजे. त्याचा लवलेश लागू द्यायचा नाही, हे माझं आणि हे माझं घर माझं. निराकार राहायचं महाराज, कशाचाच लवलेश राहू द्यायचा नाही. त्याचा परिणाम असा झाला, तुकोबाराय म्हणतात काय झालं? अभंगाच्या दुसऱ्याच्या निराभास पूर्ण झालो समरस, निराभास पूर्ण झालो समरस. ओ निराभास पूर्ण झालो समरस, निराभास पूर्ण झालो समरस. ओंकार महाराजांसाठी. एखाद्याला जर पोहता येत नसलं ना, तो जर पोहायला गेला ना, डायरेक्ट उडी मारत नाही महाराज, चिंतावून मारत. माणूस कधी डायरेक्ट उडी मारतो माहिती आहे का? पोहायला येत नाही आपल्याला, पण उडी कधी मारतो माहिती आहे का? कोणीतरी सांभाळायला असलं का मग उडी मारतो. आपल्याला कोणीतरी सांभाळणार असलं का मग माणसाला डेअरिंग करायला भीती वाटत नाही. हां, आता मला काय म्हणायचं समजलं. आणि वा,
गोड त्यांनी सुद्धा फार गोड चाल घाली मार सुंदर. पण आमचे महाराज सांभाळायला आहेच मागे. निराभासी पूर्ण झालो समरस. तो खूप बरे म्हणतात निराकार झालो समरस. तिथं नुसतं राहिलो निराभास होऊन तिथं राहिलो आम्ही. निराभास या शब्दाचा अर्थ नि म्हणजे नाही, आभास म्हणजे उणीव. ज्या ठिकाणी आता कसल्याच प्रकारची उणीव राहिली. आभास म्हणजे काय, नसलं तरी माणसाला दिसतं. उन्हाळ्यामध्ये आता डांबरी रस्त्याने जर आपण चाललो ना, लांब असं पाहिलं की आपल्याला पाणी दिसतं बघा. ते काय असतं, झळाय असतं. वाळवंटामध्ये त्याला मृगजळ म्हणतात संतांच्या भाषेमध्ये. ते काही पाणी असतं का, पण तरी सुद्धा आपल्याला त्याचा भास होतो. महाराज म्हणतात पण आमच्या जीवनात आता तो भास राहिला नाही. आम्ही निराभास झालेलो. निराभास पूर्ण झालो समरस. आभास युक्त स्थितीच आमच्या जीवनात राहिली. आम्ही निराभास झालो. आता आम्हाला कसलंच अज्ञान राहिलं नाही. सर्व गोष्टींचं आम्हाला ज्ञान झालं आणि आम्ही आता त्या ठिकाणी राहिलो. पण कसं राहिलो, समरस होऊन राहिलो. माणसाला समरस होऊन राहता आलं पाहिजे. आता समरस होऊन राहणारे माणसं फार कमी आहे. कीर्तनाला गेले तरी एकमेकाच्या काड्या करतो कीर्तन झाल्यावर. तेव्हा समरस होणं तर फार अवघड आहे. कीर्तन समोर महाराज वा वा काय चाल गायली, काय सुंदर. बाजूला गेले खायचं खाय, त्याला काय गात येतं, तो काय कीर्तन करतो का. अहो आता पाहत होता, आता ते गात होता, आता उभं राहिला, आता फेटा बांधायला, त्याला काय कीर्तन यायचं का. माणसाला समरस होता येत नाही. पण संत समरस झाले. जे त्यांचं आचरण असेल लोकांमध्ये तेच, एकांतात सुद्धा तेच, सगळ्या ठिकाणी त्यांनी एकच. महाराज घरी तरी पाहुण्या रावळ्यांमध्ये कुठेही जावं, परमात्म्याचं नाम चिंतन सोडून त्यांनी दुसऱ्या गोष्टीच केल्या. तुकोबारा एकटेच भंडाऱ्याच्या डोंगरावरती असायचे, पण तिथं एकच भजन, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन जिथं असतील तिथं. पाहुणे रावळे आले ना, पाहुण्या रावळ्याजवळ सुद्धा तेच बोलायचं. मग असं नाही एकांतात भजन करायचं आणि पाहुण्या रावळ्याजवळ गेलं भजन, जाऊ द्या कसं काय पप्यान, कशी काय गुड्डी, बरं आहे का, कसं काय चाललं, बरं आहे का, असं. आणि आहे का कांद्याचं रोप या वर्षी लईच कमी आलं, 2-4 कॅरेट आहे का, आणि आपला दादा लग्नाला आला तुम्हाला माहिती आहे, पाणी एखादी पोरगी पाहुणे का, आपण हे सोडून काय बोलतो का. पण तुकोबाराय असं नाही. महाराज समरस झालेले तुकोबाराय. नका वधू मज पाशी प्रपंचाच्या गोष्टी. तुकोबाराय हे प्रपंचाचं बोलू नका माझ्याजवळ. बोलायचं असेल तर एकच, बोला बा विठ्ठल करावं. जिथं नाही तिथं फक्त परमात्म्याचं चिंतन केलं संतांनी. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही तिथं राहिलो, निराभास होऊन राहिलो, निरंतर राहिलो, पण आम्ही त्याच्याशी समरस होऊन राहिलो. त्याचा परिणाम असा झाला, आमच्या जीवनात आता अहंकारच राहिला नाही. तुका म्हणे
तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. म्हणतात आता आमच्या जीवनात अहंकारच राहिला. त्या परमात्म्यापाशी आम्ही घर बांधलं, निरंजन ठिकाणी घर बांधलं, त्याचा परिणाम आमच्याकडे अहंकार राहिला नाही पाहिजे. माणसाचं जीवन हे अहंकार रहित असलं पाहिजे. जीवनात अहंकार माणसाच्या नसावं. मला अहंकार हा माणसाच्या विनाशाला कारणीभूत आहे. आजकाल माणसाला लगेच अहंकार होतो. लगेच अहंकार व्हायला वेळच. एखादं कीर्तन केलं आणि गावच्या पत्रिकेत सप्त्याच्या हबप लावलं नाही तरी माणूस सप्त्याला जात नाही. अहंकारच इतका अहंकार झाला. एखादा गायनाचार्य झाला, एखादा अभंग मांडला तरी त्याचं नाव सप्ते तिथं हबप नसलं ते म्हणतात काय नाही यायचं आपल्याला, काय करायचं बाई, नावच नाही आपलं पत्रिकेत, हबप टाकलं नाही बाई. आमच्या गावात दर एकादशीला भजन राहत. भजन होतं एक दिवशी एकादश नेमकी सोमवारी आली. मग एक माणूस आहे तो दर म्हणजे त्याचा अभंग फिक्सच कधी असो, शिवभोळा चक्रवर्ती हा अभंग फिक्सच त्याचा. मी नेमकं काय त्या दिवशी गावात एकादशीला आणि मी काय नेमका सोमवारी म्हणून तोच अभंग म्हणलो. बरं तीच चाल म्हणलो त्याची वाली. अहो तो उठला आणि चालू भजनात म्हणे हे याला काय अर्थ आहे का नाही. मा अभंग म्हणला, अरे तो काय नाव ठेवून ठेवलं काय, स्टॅम्प करून ठेवला तो अभंगाचा. काय माणसाला अहंकार झाला राव आजकाल. लगेच अहंकार होतो माणसाला, लगेच अभिमान होतो माणसा. थोडं काही यायला लागलं का झाला. 4092 ज्यांचे अभंग, 4092 अभंग, ते तुकोबार आहे. मी अनाथ, मी अपराधी असे शब्द वापरतात तुकोबार आहे. मी अज्ञानी, तुकोबारायांचे शब्द आहे. जीवनात अहंकारच नाही मार. किती त्रास या समाजात. ज्यांना नेण्यासाठी परमात्मा स्वतः येतो. अंतकाळी विठो आम्हाशी, ही त्यांची विद्वत्ता आहे. त्यांच्या गाथ्याला 5वा वेद म्हणून सगळ्या संतांचा ISIचा शिक्काय महाराज. ते तुकोबार आहे म्हणतात. जीवनात आता अहंकार राहिला. आणि एक अभंगावरती कीर्तन करायला लागलो तर आम्ही हे कॉलर टाईट, हे कपडे बिपडे काय पाहणच ना. हे तर विचारूच नका. ते तर मग त्याच्याशिवाय तर आम्ही कुठं जाती नाही. आम्ही ठरवल्याशिवाय कुठे जाती नाही. जेवढं ठरवलंय त्याच्यापेक्षा कमी अहंकार आमचा गेला कुठं मार. पण तुकोबार आहे म्हणतात आता अहंकार आमच्या जीवनात शिल्लक राहिला नाही. तुका म्हणे आता नाही अहंकार. जे काही आता माझं जीवन तुम्हाला दिसतंय ना ते पूर्ण शुद्ध आहे. तुकोबारायांनाचा अधिकार आहे. आपल्याला नाही म्हणता येणार का मी पूर्ण शुद्ध आहे. आपल्या अजून फार अपेक्षा फार अहंकार आपल्या ह्या गोष्टीच गेल्या नाही. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही शुद्ध झालो, निराकारी पूर्ण झालो समरस.
मी आता समोर अखंड ऐक्यास पावलो आम्ही ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो तेथे राहिलोसे अभंग तुकोबरायांचा अभंग सर्वांच्या परिचयाचा नसेलच. आता माझ्याच एवढा अडखळत मुखातून आला, पण याच्यावर जसं जमेल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. असं चिंतन असेल असं नाही, मोडक्या तोडक्या शब्दात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. ज्या काही चुका झाल्या असेल त्या उदारांत करणारे मला क्षमा करा. एखादा श्लोक चुकला असेल, एखादा अभंगाचा शब्द इकडे तिकडे झाला असेल, उदारांत करणाने मला माफ करा. कारण तुम्ही साक्षात महेशाचे स्वरूप आहात. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आणि मी तुम्हाला काही सांगावं हा माझा अधिकार नाही. म्हणून जे काही चांगलं सांगितलं असेल ते घरी घेऊन जा. परमात्म्याकडे एकच इच्छा व्यक्त करतो, या वास्तूमध्ये राहायला जाणारा हा परिवार यांना सुख संपदा ऐश्वर सर्व काही लाभो, यांच्या सर्व इच्छा परमात्मा पांडुरंग पूर्ण करो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आज गायनासाठी मला कीर्तनासाठी ज्यांनी साथ केली ते सर्वच गुणीजन, त्यात प्रामुख्याने आमचे चिंतामण महाराज, हरिभक्तपरायण आमचे अनिल महाराज, आमचे प्रमोद भाऊपासून तर आमच्या काकापर्यंत सर्व भजनी मंडळ, मृदुंगावरती साथ करण्यासाठी ओंकार महाराज राहते, गोड अशी सौंड व्यवस्था, तुम्ही सर्व सज्जन मायबाप, तुम्हा सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा प्रार्थना करतो. निवृत्तीनाथ नादांचं भजन होईल आणि आपली सेवा संपली. निवृत्ती राया एकच मिनिटाची एक सूचना आहे. या ठिकाणी आज पखावज वाजवण्यासाठी आलेले माझे हृदयबिंदे असणारे ओंकार महाराज रायते यांचं 1 मे पासून 1 मे ते 20 मे पर्यंत आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर वनसगाव या ठिकाणी मुंजाबा फाटा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या ठिकाणी आपल्या मुलांचा प्रवेश आजच तुम्ही त्यांच्याकडे नमूद करा. उत्कृष्ट असे शिक्षक त्या मुलांना शिकवण्यासाठी, हार्मोनियम शिकवण्यासाठी शिवराम महाराज बोराडे आहे, गायन शिकवण्यासाठी आमचे नवनाथ महाराज बत्तासे आहे, आणि पखावत शिकवण्यासाठी स्वतः ओंकार महाराज ते स्वतः आहे. ज्यांना आपल्या मुलांना या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इकडं तिकडं उन्हात भटकू द्यापेक्षा त्यांच्याकडे टाका. गोड असे संस्कार लागतील, आध्यात्मिक ज्ञानाचीही त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशी तुम्हा सर्वांना विनंती. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. बोललेले पुढे वेडेवा पुढे